आपण भूगोलाच्या बाह्य प्रक्रिया भाग 2 या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतो. चला तर ह्याच्यामध्ये आता आपण बघणार आहोत की नदी पात्राच्या आजूबाजूचा पूरतट, पूर मैदान, तसंच नदीच्या मुखाकडच्या भागामध्ये त्रिभुज प्रदेश ही इत्यादी अशी भूरूप तयार होतात. तर मग नदीच्या या कार्यामुळे तयार झालेल्या काही भूरूपांची आपण इथं ती आपण बघूया. तर ती भूरूप नदीच्या कोणत्या तर ही भूरूप नदीच्या कोणत्या कार्यामुळे तयार झाली असावी आणि ते आपल्या छायाचित्राच्या खालच्या चौकटीत तुम्हाला लिहायचं आहे. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला आपल्या वहीमध्ये नमूद करायचंय, नोंद करायची. तर आता आपण बघत आहोत काही पंखाकृती मैदान, व्ही आकाराच्या दर्या, त्याच्यानंतर त्रिभुज प्रदेश, ह्याची आपण आता छायाचित्र बघतोय. आणि ह्याच्या अगोदरच्या उपक्रमात आपण ह्याच्याबद्दल माहिती घेतलेली होती. आता पुढे आता आपण बघणार आहोत हिमनदीचं कार्य आणि भूरूप. तर ज्या प्रदेशामध्ये तापमान हे गोठण बिंदूच्या खाली असतं, म्हणजेच काय, तर तिथं बर्फ तयार होतो, हिम पडतो. तर अशा प्रदेशामध्ये काय होतं, तर हिम स्वरूपात वृष्टी होते. आणि मग ह्या हिमवृष्टीमुळं भूपृष्ठावर सगळीकडे हिमथर तयार होतो, बरोबर आहे. आणि मग हिमाच्या या प्रचंड वजनामुळे, वजन पडतं ह्याचं, हे बर्फ पडतो त्याचं वजन खूप असतं, तर त्याचं वजन आणि काय होतं की हिम हा थर जो असतो, हा बर्फाचा थर, हा हळूहळू भूपृष्ठाच्या उतारावरून घसरायला सुरुवात होते. आणि मग वरून दाब आणि त्याच्यामध्ये त्याचं ते घर्षण असं, तर मग त्याच्यामुळे काय होतं की जो थराच्या तळाच्या खालचा जो लगतचा जो बर्फ असतो, तो काय होतो, वितळायला लागतो. आणि मग हिमनदी अतिशय संथपणे उताराच्या दिशेने सरकायला लागते. आले लक्षात इथपर्यंत? आता पुढे हिमनदीचं खनन कार्य. तर वेग जरी कमी असला या हिमनदीचा, तरी बर्फाचं जे वस्तुमान असतं ते जास्त असतं, त्याचं वजन जास्त असतं. तर मग हिमनदी ही आपल्या तळाचं आणि आपल्या काठाचं खनन कार्य हे मोठ्या प्रमाणात करते. आणि मग हिमनदीच्या या खनन कार्यातूनच हिमगवर, शुककूट आणि गिरीशृंग म्हणजेच आणि यू आकाराची दरी, लोमती दरी आणि मेषशिला ही भूरूप तयार होतात. आले लक्षात? पुढे जाऊया. आता हिमनदीचं वहन आणि संचयन कार्य. तर जेव्हा हिमनदी वाहत असते, तर आपल्याबरोबर सगळा गाळ वाहून ती नेत असते. या गाळाला काय म्हणतात, तर हिमोड. काय म्हणतात? हिमोड. मग या हिमोडाचं संचयनाच्या स्थानानुसार भूहिमोड आणि पार्श्व हिमोड, मध्य हिमोड आणि अंत्य हिमोड असे 4 प्रकार होतात. आणि आता आपण आकृती क्रमांक 4.2 अ आणि ब चं निरीक्षण आपण करूया. आणि त्याच्यामध्ये आपण हिमनदीच्या संचयन कार्यातून हिमोड गिरी, हिमोड कटक इत्यादी भूरूप ही तयार होतात. मग आपण बघतोय तशी आपली चित्र की हिमोड आणि त्यांचे प्रकार आणि हिमगवर आणि गिरी शृंग. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, ही छायाचित्र आपल्या पाठ्यपुस्तकातूनच या उपक्रमामध्ये समाविष्ट केली गेलेली आहेत. त्याच्यामध्ये काही फरक नाही. पुढे बघूया काही अजून चित्र. यू आकाराची नदी, लोमती दरी, पार्श्व आणि मध्य हिमोड, हिमोडक आणि मेषशिला. आता पुढे आता वाऱ्याचं कार्यरूप आणि त्याचं भूरूप. तर हवेच्या हालचालीला वारा म्हणतात. हे तुम्ही यापूर्वी सुद्धा शिकलेला आहात. आपण प्रत्येक भूगोल, आपला जो भूगोल हा विषय आहे त्याच्यामध्ये वारा याची व्याख्या तर आहेच. मग वारा हे काय, तर वायुरूप हे बाह्यकारक आहे. मग वाऱ्याचं खनन, वहन, संचयन कार्य मुख्यतः वाळवंटात, आता नीट लक्ष द्या, नीट माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आता ह्याचं जे वहन आणि संचयन कार्य असतं
तर वाळवंटी प्रदेशामध्ये, व वाळवंटी प्रदेश डोळ्यासमोर आणूया, तिथे सगळी वाळू वगैरे असते आणि कमी पावसाच्या क्षेत्रात जास्त प्रभावीपणे आढळते. आले लक्षात? तर आता या प्रदेशामध्ये कायिक विदारण हे जास्त प्रमाणात असल्यानं खडकाचा हा भुगा आणि वाळू ही मोठ्या प्रमाणात पसरते, अगदी मोठ्या प्रमाणात. आणि मग काय होतं, तिथे वाऱ्याचा या वहन कार्यामध्ये काय होतो, अडथळा येतो. हे सगळं भुगा, हे जरी वाळूचे कण, हे त्या वारा जो वाहत असतो त्याला हे काय करतं, अडथळा करतं. आणि मग या वाळू बरोबर या वाळूच्या कणांचं सुद्धा वहन होत असतं. आणि मग हे वाळूचे जे कण असतात हे दूर दूरवर दूर दूरवर वाहून नेले जातात. आणि मग ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग मंद होतो, कमी होतो, अशा ठिकाणी यांचं संचयन होतं, म्हणजे वाळूचं संचयन होतं त्या खडकांचं. अशा प्रकारे वारा, खनन आणि वहन आणि संचयनाचं कार्य हे असं होतं. पुढे जाऊया. आपण काय शिकलो यामध्ये आपण बघणार आहोत की पुढील पैकी योग्य विधान ओळखून घ्यायचं. तर तापमान कक्षेची वाऱ्याच्या कार्याला ही मदत होते आणि वाळवंटी प्रदेशामध्ये नदीचं कार्य हे इतर कारकांपेक्षा प्रभावी असतं. तर तुम्हाला सांगायला मला सांगावंसं वाटतं अजून एकदा, की विद्यार्थी मित्रांनो, आपला जो स्वाध्याय आहे पाठ्यपुस्तकाच्या खालच्या भागातला, त्यामधून सुद्धा आम्ही काही प्रश्न तुमच्यासाठी इथं दिलेले आहेत. म्हणजे काय होणार आहे, धडा सुद्धा वाचला जाणार आहे, उपक्रमात तुम्ही माझ्याबरोबर अभ्यास सुद्धा करणार, स्पष्टीकरण सुद्धा होणार, मुद्द्यांचं स्पष्टीकरण, अशा रीतीने सर्वतोपरी हा अभ्यास केला जाणार आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करू.